परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. मी आणि माझं असं सतत मनाची धारणा असते ना, मी आणि माझं. तर मग कर्मयोगामध्ये सांगितलं ते कसं काय आचरणात आणता येईल? का नाही? मी आणि माझा हा भाव सतत मनात असताना कर्म माणसाला करता येणार नाही का? आणि ज्ञानमार्गाने जरी गेला तरी ज्ञानमार्गाने जात असताना सुद्धा माणसाच्या मध्ये मी आणि माझा भाव नसतो का? म्हणजे कुठल्याही मार्गाने ईश्वराकडे जायचं म्हटलं, ईश्वराकडे म्हणजे सद्गुरूकडे कुठल्याही मार्गाने जायचं म्हटलं तरी मी आणि माझं हा भाव आहेच. तो प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. तो काय सोडत नाही कोणाला. असं जर असतं तर मग विशिष्ट मार्गामध्ये मी आणि माझं हा भाव नसतो की अहंभाव येत नाही असं असतं. त्याच मार्गाचा लोकांनी अवलंब फक्त केला असता. ज्ञानमार्ग आणि हा दुसरा कर्ममार्ग. तर कर्ममार्ग हे प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. म्हणजे कर्म करताना चालायचा मार्ग. कर्म हे माणसाला करणं भागच आहे. क्रियाहीन असा कोणी नसतोच. आपण क्रिया करत नाही म्हणजे काय म्हणतो की एखादा कामधंदा करत नसेल तर तो काही करत नाही असं आपण म्हणतो. पण कामधंदा करत नसला आणि तो जेवतो नुसता घरात बसून, तर जेवणाची जी काही क्रिया आहे ना हे सुद्धा कर्मच आहे. म्हणजे कर्म हे प्रत्येकाला चिकटलेलंच आहे. मग तो जर जी गोष्ट आपल्याला स्थायीभावी आहे, चिकटलेली आहे, हाडारोमात बेंदलेली आहे, ती करत असताना आपण ईश्वराकडे लवकर जाऊ शकतो. म्हणून तो सोपा मार्ग आहे. लक्षात आली का गोष्ट? तर नाही अजून की एखादं विशिष्ट काम म्हणजे क्रिया तुम्ही सातत्याने करत आहात. ते उदाहरण सांगायचं की आता एक स्वयंपाकाचं काम तुमचं आहे की लहान मुलीपासून मोठ्या वृद्ध बाईपर्यंत प्रत्येक जण ते स्वयंपाक काय असेल ते बनवणं हे करतोच. हा झाला कर्म मार्ग करण्याचा. पण स्वयंपाक कसा करावा, स्वयंपाक असा असा करतात, असे असे पदार्थ करतात, असं असं त्याच्यात घालतात, अमुक अमुक त्याच्यात एवढं तेल असतं, हळद असते, मीठ असते, मिरची असते, काय असते. हा जो काही ज्ञानमार्ग आहे ग्रंथ, हा ग्रंथ वाचून, ग्रंथ नुसता वाचून प्रत्यक्ष कधी करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा माणसाला ते जमतं का? सांगा. ते काही नाही. एक मुलीला कळायला लागल्यापासून तिचं लग्न होईपर्यंत नुसतं तिला आईने त्या रेसिपीचं बुक आणलं, कोणत्या बाई, उगले बाई, आणखीन कोण बाई, आणि ते नुसतं रोज वाचून दाखवलं. ती मटाराची उसळ, त्या भेंडीची भाजी, किंवा आणखीन तुमचे घावण किंवा उत्तप्पे, काय काय तुमचं असेल, रोज एक एक आयटम वाचायचा, तिला लिहायला सांगायचा आणि तिने ते पुस्तक वही तयार करायची. ज्ञानमार्ग, त्याचं ज्ञान तिने ते मिळवलं. पण 25 वर्षी लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा सासरी गेल्यानंतर तिला वेळी गॅसपाशी उभी राहायची, तेव्हा काय काय ती म्हणते मग चहा, सासूबाई चहा म्हणजे पाणी किती घेऊ आणि कपाला किती साखर घालू आणि किती चहा घालू आणि दूध आधी घालू का नंतर घालू, साय बाजूला करून घालू का साई सकट घालू, म्हणजे आधी चहामध्ये दूध घालतात हे पण तिला माहित नसतं काय असतं का नाही भाग. पण कळायला लागल्यापासून ते कर्म जो चालू असेल की आई करते, आईच्या जोडीला उभारून ती करायला लागली. चुकीचं होईना, चुकीचा का होईना, चुकीचं पण करायला लागली तर त्या मार्गाने तिला ते साध्य होईल का नाही.
तोच भाव त्यांनी सांगितलेला आहे, व्यवहारातलं तेच त्यांनी सांगितलेलं आहे की कर्म करत राहा, कर्म करता करता तुला मी दिसेल. नुसतं ज्ञान मार्ग त्यांनी तुला दिसणं मी कठीण आहे. हा भाग आहे. पुष्कळ ज्ञान, पुष्कळ गोष्टी, जो पण तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही. थेरॉटिकली खूप माहित असतं माणसं. एखादा इंजिनियर डिग्री घेऊन गेलेला असतो कंपनीत, खूप म्हणजे मेरिट मध्ये आलेला असतो, बीई झालेला असतो, एमटेक असतो, काय असतो, आणि इंटरव्ह्यू इतका सुंदर देतो, सगळं करतो. प्रत्यक्ष जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा त्याला साधा त्या कंपनीतला एखादा हेल्पर शिकवत असतो, बिगारी शिकवत असतो. शिकवतो की नाही? याचा अर्थ त्यांनी जे पुस्तकी ज्ञान मिळेल ते कमी असतं असं नाही, पण ते जे काही पुस्तकी ज्ञान आहे ते व्यवहारात कसं उतरवायचं, व्यवहारात त्याचा कसा वापर करायचा, हे प्रॅक्टिकल नॉलेज नाही. त्यामुळे काम फिकं पडतं. ज्ञानमार्गाने तुम्ही ज्ञान पुष्कळ आहे, ज्ञानमार्गाने पुष्कळ ज्ञान तुम्ही अवगत केलेलं आहे. वाचून आणि ग्रंथ संपदा जवळ ठेवून याचे संदर्भ, त्याचे संदर्भ, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, हे सगळं तुमच्याकडे पुष्कळ सांगण्यासारखं पुष्कळ आहे. सांगू शकता, दुसऱ्याला लिहून दाखवू शकता, भाषण देऊ शकता, पण जोपर्यंत ती गोष्ट तुम्ही स्वतः अनुभवत नाही, त्या गोष्टीतून तुम्ही जात नाही, तोपर्यंत त्या तुमच्या गोष्टीला, त्या विषयीच्या ज्ञानाला पूर्तता येत नाही. येते का सांगा? की भूक लागणं, भुक्यावर तुम्ही पुष्कळ अगदी जरी भाषणं दिलीत आणि दुसऱ्याला भूक फार अशी असते आणि दुसऱ्याची पण भूक बघावी, अमुक तमुक, दुसऱ्याचाही विचार करावा, त्यालाही द्यावं वगैरे, असं सगळं तुम्ही जेव्हा नुसतं भाषण जेव्हा करता, प्रत्यक्ष तुमच्या पोटाला चिमटा बसला आणि 2 दिवस जेवायला नाही मिळालं की डोळ्यात जसा प्राण लुकलुकतो आणि जी शरीराची मनाची अवस्था होते ती अनुभवल्यानंतर माणसाला भूक काय हे समजतं. भरल्या पोटी उंबार कडू असतं सगळ्यांना, भरल्या पोटी सगळेच उद्देश असतात सगळ्यांचा, पण रिकामं पोट असताना फॅफा उडाले की कळतं की काय माणसाला वेळेला अर्धा भांड पाणी का लागतं, का दुसऱ्याला पाण्याला म्हणू नये, पाणी भरू नका आमच्याकडं म्हणतात ना लोक. अहो जरा घागरवर पाणी, नाही, इथं काय हॉटेल आहे का? आता समजा ते इथे आजूबाजूला माणसं कामं करतात आमचे, ते पाणीला लगे कळशीहून इथे पाणी घे बाबा, नळ उघड आणि घे, पण तिथे गेले की काम कोणाकडे करतो, मग पाण्याला इथं काय, इथं पाणी भरायला लागतं आम्हाला. पण उन्हातानातून फिरल्यानंतर, 1-2 तास उन्हातून फिरल्यानंतर कुठेतरी बसून एवढं अर्ध भांड पाणी सोकवतो की नाही माणूस, सोक पडतो, तो अनुभव स्वतः जेव्हा घेतो तेव्हा त्याला त्याची किंमत कळते. तसंच आहे की प्रत्यक्ष कर्म मार्गाने कर्म केल्याशिवाय, कर्म करत करत चाल केल्याशिवाय तुम्हाला तिकडे जाता येत नाही, ते समजतच नाही.